नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत असे थालीपीठ. तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे 1 वाटी ज्वारी आणि बाजरीचं पीठ, अर्धा वाटी इथे मी घेतले तांदळाचं पीठ. इथे मी घरी चकलीची भाजणी उरली होती ती वापरली आहे. तुम्ही इथे नाचणीचं पीठही घेऊ शकता. अर्धी वाटी मग घेतले बेसन, 2 चमचे याच्यामध्ये मी पांढरे तीळ घेतलेत. नंतरला आपल्याला कसुरी मेथी क्रश करून टाकायचे. मग टाकले 1 चमचा जिरं, हळद आणि चवीनुसार लाल तिखट. मग आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग इथे आपण थोडी टाकणार आहोत हिरवी मिरची. ह्यात चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त सॉफ्टही नाही आणि जास्त कडकही नाही, एवढं सॉफ्ट असायला पाहिजे आपलं पीठ. हे बघा, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्या पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पोलपाटावरती एक ओला रुमाल ठेवायचा आहे. दोन्ही बाजूला गोळ्याचं पाणी लावायचं आहे आणि आपल्याला छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे बघा, मी कसं ओल्या रुमालावरती पाण्याचा हात लावत लावत हे थालीपीठ थापून घेते. आता आपलं हे थालीपीठ थापून झालं आहे. ह्याच्यावरती आपण आता आपण ह्याच्यावरती होल करून घेणार आहोत. हे बघा, इथे मी 5 असे होल केलेत. मग हा रुमाल आपल्याला उचलून सरळ गरम तव्यावरती असं थालीपीठ उलटायचं आहे. हे बघा, किती छान प्रकारे आपलं थालीपीठ तव्यावरती उलटलं आहे. आता जे हे होल केले होते ते आपण तेलासाठी केलेले, जेणेकरून आपल्या थालीपीठाला सगळीकडून तेल एकसारखं लागेल. हे आता आपल्याला दोन्ही साईडून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि आपलं थालीपीठ खायला एकदम रेडी आहे. हे तुम्ही हिरव्या चटणी किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. एकदा नक्की ट्राय करा.